ह्या लाडू खायला. सध्या आपल्याकडे लाडूंचे ऑर्डर्स खूप जास्त वाढलेले आहेत. पण तुमच्यासोबत बरेच दिवस व्हिडिओ शेअर केली नव्हती म्हणून म्हटले चला, आज लाडूंची सुद्धा व्हिडिओ शेअर करते. सध्या जेवणाच्या सुद्धा ऑर्डर्स चाललेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करणं किंवा वेळेत व्हिडिओ पोस्ट करणं पॉसिबल होत नाही. आणि सध्या जास्त ऑर्डर्स जर म्हणाल तर जास्त करून ह्याच आहेत, की लहान मुलांना सकाळचं स्कूल लवकर असतं आणि त्याच्यामुळे मग नाश्ता करायला वेळ भेटत नाही. म्हणजे एक लाडू वगैरे किंवा दूध दिलं तर नाश्ता होऊन जातो. तर त्या हिशोबाने प्रत्येक आईची तीच काळजी आहे, की मुलं लाडू खातील का? कमी कडू बनवा असं आणि मुलांसाठी लाडू. तर त्याचीच इथे तयारी चालली होती. दुपारच्या टाईममध्ये ते ड्रायफ्रुट्सचे 1.5 किलोची ऑर्डर होती. तर तीच तयार करायला घेतली होती. तुम्ही सगळं मटेरियल पाहू शकता. सगळं चांगल्या क्वालिटीचं आणि बेस्ट क्वालिटीचंच मटेरियल मी वापरते. कुठल्याही प्रकारचं म्हणजे कॉम्प्रोमाईज नाही क्वालिटीमध्ये. हे लाडू झाले. त्याच्यानंतर संध्याकाळच्या टाईमवरती मी घेतले होते मेथीचे लाडू करण्यासाठी. 3 किलो मेथींच्या लाडूंची ऑर्डर होती. तर त्याच्यासाठी इथे करायला घेतलं होतं. तर सर्व साहित्य व्यवस्थित नीटनेटकेपणाने साफ-सूफ करून आणि तुपामध्ये लाडू बांधले जातात. तर इथे आता ह्या लाडूची तयारी चालू झाली होती. तर तुम्हाला सुद्धा लाडूंची ऑर्डर्स करायच्या असेल किंवा पुरणपोळी स्वयंपाक असेल किंवा इतर कुठल्याही फंक्शनचं जेवण हवं असेल, तर मी नंबर देईल. त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. जर लोणावळ्यामध्ये असाल आणि मी प्रयत्न करते, काही बाहेरच्या इन्क्वायऱ्या असतात, की बाहेरची लाडूची ऑर्डर डिलिव्हरी वगैरे कशा करायचे, तर माझं त्याच्यावरती काम चाललेलं आहे. तर त्याच्यासाठी लवकर ते सुद्धा सुरू होईल. तर अशा प्रकारे हे लाडू मी पॅक करून ठेवले आणि त्याच्यानंतर पुढचे जे लाडू बनवायचे राहिले होते मेथीचे, तर ते करायला घेतले. तर अशा प्रकारे आजच्या माझ्या सर्व ऑर्डर कंप्लीट झाल्या. खूप छान वाटते, की तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करताय. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आपल्या लहान मुलांना पौष्टिक आहार शरीरात जावा, तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि की कडू असतात, तर त्याची मी काळजी घेते लहान मुलांना देत असताना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.